नमस्ते, माझं नाव रुपाली लक्ष्मण भोसले. मी आशा वर्कर म्हणून 2018 पासून कामाला लागलेले आहे. माझ्या कामाचा अनुभव म्हणजे मी जसं आयुष्यमान कार्ड योजना आली तसं मी आयुष्यमान जे कार्ड काढायला सुरुवात केली. त्यातनं 2-3 लाभार्थ्यांना फायदा झाला. तर त्यातले एक ज्येष्ठ नागरिक आजोबा होते. त्यांचं हृदयाचं ऑपरेशन होतं, शेवटची स्टेपचं. तर ते एकदम सक्सेस त्यांचं ऑपरेशन भोईटे हॉस्पिटलला झालं आणि त्यातनं त्यांना आयुष्यमान कार्डचा लाभ झाला. जवळजवळ त्यांचे 5 लाख रुपये त्यांना हॉस्पिटलला खर्च सांगितला होता. त्यातले त्यांचे 3 लाख रुपये वाचले आणि त्यांनी मला कॉल केला, ताई आयुष्यमान कार्डमुळे माझ्या वडिलांचं ऑपरेशन सक्सेस झालं आणि हे तुमच्यामुळं झालं. तुम्हाला ह्याच्या बदले काय देऊ? म्हणलं काय नको, जे कार्डचा फायदा तुम्हाला झाला, आम्ही जे कार्ड काढतो त्याचा फायदा तुम्हाला झाला, त्याचंच आम्हाला हे ऐकून खूप आनंद होतोय की बाबा आम्ही काहीतरी करतोय, त्याचा फायदा तुम्हाला होतोय. आम्हाला काय नको, तुम्ही बोलताय तेच आमच्यासाठी खूप आहे. आणि दुसरे एक असं लाभार्थी होतं की त्यांचे ट्विन्स बेबी होते आणि सिरियस होते. तर त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं की बाबा तुम्हाला जर कुठल्या ह्याच्यामध्ये, ते म्हणले आम्हाला कुठल्या फॅसिलिटीमध्ये बसवा, आमची परिस्थिती नाही आहे. तर ते म्हणले मग आयुष्यमान कार्ड असेल तर बघा. पण त्या बाळांचं रेशन कार्डमध्ये नाव नव्हतं. ते बाळ 3 वर्षाचे होते दोन्ही पण आणि ट्विन्स बेबी होते. तर मग त्यांच्या वडिलांचं मी आयुष्यमान कार्ड काढून दिलं आणि मग त्या वडिलांच्या ह्याच्यातनं त्या बाळांना त्याचा फायदा झाला. तर ते एक माझा अनुभव असा आहे की मला तिथनं कॉल आला की मॅडम मी खूप फिरलो, मी बारामतीत भरपूर ठिकाणी फिरलो, माझं सगळं रेडमध्ये गेलेलं होतं, ऑपरेटरशिवाय ते होत नव्हतं. मी 2-3 ठिकाणी प्रयत्न केला पण ते काही झालं नाही. पण तुम्ही करून दिलं, माझ्या बाळांचं सुखरूप इलाज बी झाला आणि चांगलं वाटलं आम्हाला. ते ऐकून पण छान वाटलं की बाबा आपण कुठंतरी फील्डवर काम करतोय, त्या कामाचा कुठंतरी फायदा होतोय आणि त्या लाभार्थ्यांना आनंद होतो. आपण काम केलेलं, आपल्याला थोडंसं इकडं तिकडं होतोय त्रास, लाभार्थ्यांना त्या आयुष्यमान कार्डचं महत्त्व कळायला सुद्धा वेळ लागतोय की बाबा आम्हाला ह्याचं काहीच होत नाही. तर कसं, तर आम्ही त्यांना सांगतोय की बाबा तुम्ही एकदा ते कार्ड काढून तरी बघा. जर तुमचा हे नसेल, रेशन तुम्ही आणत नसाल, तर आम्ही रेशन कार्डच्या ID वर त्यांचं आयुष्यमान कार्ड काढून देतोय. ज्यांनी रेशन आणले त्यांचं आधारवर काढून देतोय. आणि जर सपोर्ट समजा जर एखादे आजी आजोबा असतील, जर त्यांचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक नसतील, त्यांचे थंब वगैरे नसतात, मग आम्ही ते CFC वाल्यांची मदत घेऊन त्यांना सांगून त्यांना रिक्वेस्ट करून की बाबा त्यांचं खूप मोलाचं आहे, त्यांना खूप लागतं आहे की आयुष्यमान कार्ड ज्येष्ठ नागरिकांसाठी तर खूप महत्त्वाचं आहे, तर तुम्ही आमच्यासाठी एवढी मदत करा. मग ते CFC वाले तिथं जाऊन त्यांची KYC वगैरे करतात. आशाताई कसं करायचं, काय करायचं, तर मग असं असं पेशंट आहे, तिथं आहे, तुम्ही जावा, तुमचं काय असेल ते तुम्ही हे करा, पण त्यांचं काम करून द्या. मग ते तिथं जातात, आपल्या पण ह्याला मान देतात, जातात तिथं करतात आणि आम्हाला सांगतात ताई त्यांचं काम सक्सेस झालेलं आहे आणि त्यांना लाभ भेटणार आहे. हे पण ऐकून इतका आनंद वाटतो. आयुष्यमान कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे आणि हे प्रत्येकानेच काढलं पाहिजे की आपलं रेशन चालू नाही आहे किंवा आधारला हे नाही आहे, ते नाही आहे, तर हे करू नये, हे गोष्टी टाळू नये. जे आम्ही तुम्हाला जे सांगतो, शासनाच्या जे फॅसिलिटी येतात ते सगळे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवायचा प्रयत्न करतो. तुमचा पण प्रतिसाद आम्हाला दिला तर त्यात आम्हाला पण आनंद वाटतो. आणि आयुष्यमान कार्ड हे आयुष्यासाठी आहे, त्याच्यामुळं हे काय कधी लाभ बंद होणार नाही किंवा काय नाही. त्याला नावच दिलेले आयुष्यमान कार्ड आयुष्यभरासाठी आहे. एवढेच मी सांगते आणि थांबते.